निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत राहा पिंपळगाव न्यूज। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा। ग्रामपंचायत व सर्व ग्रामस्थांच्या वतीने 150 वर्ष जुना अशा रामरथाची मिरवणूक राम जन्माच्या निमित्ताने पिंपळगाव शहरामध्ये त्या ठिकाणी निघत असते। परंतु गुढीपाडवा ते रामनवमी असा सप्ताह हा धर्मजागरण समितीच्या वतीने त्या ठिकाणी साजरा केला जातो। आपण सर्वांना माहिती आहे का आज रामनवमी निमित्त 201 बाईक रॅली त्या ठिकाणी महिलांची त्या ठिकाणी निघाली आणि याच्यामध्ये जवळजवळ 500 महिलांचा सहभाग या बाईक रॅलीमध्ये त्या ठिकाणी राहिला। माझ्या माहितीप्रमाणे इतिहासात पहिल्यांदाच भगवा फेटा घातलेल्या नऊवार पातळ आणि त्या ठिकाणी जो आपला वेश आहे ऐतिहासिक वेश परिधान करून महिला त्या ठिकाणी सहभागी झाल्या होत्या। अत्यंत उत्साहाच्या वातावरणात ही महिला बाईक रॅली त्या ठिकाणी संपन्न झाली। सर्व गावातील ग्रामस्थांनी महिलांनी उत्स्फूर्त त्यामध्ये भाग घेतला। आज सायंकाळी 5 वाजता रामरथाची भव्य मिरवणूक या ठिकाणी निघणार आहे। 10 प्रकारचे पथक या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहे। त्यामध्ये मुंडेर येथील बोहडा पथक, त्याचप्रमाणे मोरया ढोल पथक, शस्त्र पथक, घोडा पथक, उंट पथक, महिला पथक असे सर्व त्या ठिकाणी सहभागी होणार आहे। आणि माझ्या माहितीप्रमाणे लाखाच्या आसपास लोक पंचक्रोशीतील या रथ मिरवणुकीमध्ये सहभागी होत असतात। आज 12:30 वाजता रामजन्म त्या ठिकाणी होणार आहे। सर्वांनी रामजन्मासाठी उपस्थित राहावं आणि परत एकदा सर्वांनी रामरथ मिरवणुकीमध्ये सहभागी व्हावं अशीच विनंती मी धर्मजागरण समितीच्या वतीने करतो आणि थांबतो। जय हिंद, जय श्रीराम। खूप वर्षानंतर 2 वर्षापूर्वी हा उत्सव झाला होता, पण करोना काळामुळे तो बंद पडला होता। आता 2 वर्षानंतर परत खूप जोरदार सगळ्यांनी तयारी केली आणि ठरवलं की रामनवमीची रॅली मस्त काढायची। आणि विशेष म्हणजे सगळ्या महिलांनी जवळजवळ 200 ते 250 महिला त्याच्यापेक्षाही जास्त असतील त्यांनी सहभाग घेतला। सगळ्यांना खूप आनंद झाला। रामनवमीच्या निमित्ताने जवळजवळ 2 वर्षाच्या कोरोनाच्या कालावधीनंतर आज या इथे रामनवमीची धर्मजागरण समितीच्या वतीने आयोजित केलेली ही बाईक रॅली ही उत्स्फूर्तपणे महिलांनी सहभाग घेऊन ही 200चं हे असताना ही 500 महिला जमून सगळ्या महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन ही अशी रॅली आपली महिलांची खूप अत्यंत सुंदररित्या पार झालेली आहे। तरी सर्व महिलांचे मी माझ्यातर्फे सर्व धर्मजागरण समितीच्या वतीने आभार मानते।
राष्ट्र त्या ठिकाणी बाहेर पडलेलं आहे आणि जगात ज्या हिंदुस्थानाचं कौतुक होत आहे अशा भगव्या रणरागिणी या ठिकाणी महिला मोठ्या संख्येने या ठिकाणी या पिंपळगावच्या रॅलीमध्ये सहभागी झाल्या। मी धर्मजागरण समितीच्या वतीने या सर्व महिलांचं या ठिकाणी जाहीर आभार मानतो। संध्याकाळी 5 वाजता अशी मोठी रामरथाची यात्रा 10 शस्त्र पथक घेऊन 10 पथक घेऊन या ठिकाणी निघणार आहे।